अमेरिकेकडून भारतीय वस्तूंवरती 25% टॅरिफ लावण्यात आलाय। 1 ऑगस्ट पासून टॅरिफ लागू होणार अशी घोषणा ट्रम्प यांनी केलेली आहे। अमेरिकेने टॅरिफ लावल्यानंतर भारत सरकारने ही भूमिका आता मांडलेली आहे। अमेरिकेच्या टॅरिफचा काय परिणाम होईल हे सरकार अभ्यासत असल्याचं भारत सरकारकडून सांगण्यात आलंय। शेतकरी, उद्योजक आणि व्यापाऱ्यांचं हित जपण्यासाठी भारत सरकार कटिबद्ध असल्याचं देखील सरकारने सांगितलं। तर अमेरिकेच्या टॅरिफवरती भारत सरकारने नक्की काय भूमिका मांडली आहे ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊयात। अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी द्विपक्षीय व्यापाराबाबत दिलेल्या विधानांची सरकारने दखल घेतली आहे असं यावेळेला भारत सरकारने म्हटलंय। सरकार अमेरिकेच्या टॅरिफचा काय परिणाम होईल हे अभ्यासात असल्याचं देखील यावेळेला भारत सरकारने सांगितलेलं आहे। भारत अमेरिका निष्पक्ष आणि संतुलित परस्पर कायदेशीर द्विपक्षीय व्यापार करार करण्यासाठी वाटाघाटी करत आहे असं देखील यावेळेला भारत सरकारने म्हटलंय। आम्ही त्या उद्दिष्टासाठी वचनबद्ध आहोत असं देखील यावेळेला भारत सरकारने म्हटलंय। भारतातील शेतकरी, उद्योजक, लहान मोठ्या व्यापाऱ्यांचं हित जपण्यासाठी भारत सरकार कटिबद्ध असल्याचं देखील यावेळेला भारत सरकारकडून सांगण्यात आलं। मला इमिजिएट इम्पॅक्ट भारतीय अर्थव्यवस्थेवर पडेल असं नाही वाटत आहे। ओव्हरऑल हे असं आहे की 25% हा जो टॅरिफ लावलेला आहे हा आता त्यांनी फक्त टेम्पररी लावलेला आहे, कारण की ऑगस्टच्या पहिल्या वीकमध्ये परत US डेलिगेट इकडे येणार आहे। सो हे इम्पॅक्ट काही दिवस मार्केटला दिसेल, पण माझ्या मते आपल्या मार्केटला जो मेन गाभा आहे ना, तो मेन टॅक्स बिल जे संसदेमध्ये येते त्याच्यावरती जास्ती फोकस आहे। आणि टॅक्स बिलमध्ये टॅक्स इम्प्लिमेंटेशनच्या काही गोष्टी आहेत ज्या आता काही दिवसांनी टीव्हीवर आल्या की कळतीलच, पण त्याच्यावर जास्ती बाजार लक्ष ठेवू नये असं माझं पहिलं मत आहे। हा टेम्पररी इफेक्ट असेल, आता काय असेल